622, 573, 514, 624 किंवा 512, 573, 514, 624. मित्रांनो, काय आहे हे? कॅलेंडर मधला कोणताही वार जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, कोणताही डे तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, तर केवळ एक नंबर, एक फॉर्म्युला आणि अजून एक भाग. नेमका कोणता? व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. कॅलेंडर मधल्या कुठल्याही डेटचा डे म्हणजेच वार तुम्ही कमीत कमी वेळेत अगदी अचूकपणे फाइंड आउट करू शकता. नेमका कसा? लक्षात घ्या. आपण असं स्पष्टीकरण दिल्यापेक्षा डायरेक्टली एक एक्झाम्पल घेऊ. 5th ऑफ ऑक्टोबर 2000, 5th ऑफ ऑक्टोबर 2007 या दिवशी नेमका कोणता वार होता तुम्हाला फाइंड आउट करायचे. काय करणार? लक्षात घ्या. मी आता सुरुवातीला जो फॉर्म्युला सांगतोय तो फॉर्म्युला 2000 टू 2099 या दरम्यानचा जर तुमचा कॅलेंडर मधला डेट तुम्ही कन्सिडर केली तर मी जो फॉर्म्युला सांगतोय तो युजफुल आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल 2000च्या आधीचं जर कॅलेंडर असेल तर निश्चित त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे. अगदी जवळपास 400 वर्षातला वार कसा फाइंड आउट करायचा ते आपल्याला सहज काढता येतं. त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. आता सुरुवातीला आपण आता जो मी नंबर उच्चारला नेमकं काय बोललो होतो? 622, 573, 514, 624. इंग्लिश मध्ये 622, 573, 514, 624 हा जनरल इयर साठी आपल्याला लक्षात ठेवायचा कोड आहे आणि लक्षात ठेवायला अवघड नाहीये. प्रॅक्टिस नंतर सहज लक्षात येतं. सर्वात आधी हे जाणून घ्या फॉर्म्युला कोणता, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. खात्रीनं सांगतो, तुम्ही मी म्हणतो त्या पद्धतीनं 3 ते 4 फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह केले. 5वं एक्झाम्पल 1 मिनिटाच्या आत कुणाच्याही मदतीशिवाय 100% तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आधी समजावून घ्या. 5th ऑफ ऑक्टोबर 2007 आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? डे. करायचं काय? फॉर्म्युला कोणता आहे? लक्षात घ्या. फॉर्म्युल्याचा फॉर्मॅट असा आहे डेट प्लस मंथ कोड. मी फक्त त्याच्यासाठी एम लिहितो प्लस इयर अपॉन 4. आता तुम्हाला वाटेल की सर ही खूप एवढं मोठं अवघड आहे, तुम्ही तर प्रभावी सोप्या वेळेत कमी वेळेत येणार असं काही म्हणता, पण प्रत्यक्षात ते अवघड आहे. पण अवघड नाहीये. प्रॅक्टिस नंतर अगदी सहज तुम्ही हे करणार आहात. 100% मी तुम्हाला खात्री देतो. मग सुरुवातीला काय करायचं? आता डेट कोणती डेट आहे? 5th ऑफ ऑक्टोबर म्हणजेच डेटच्या ऐवजी फक्त तुम्ही 5 घेणार. मंथ कोड म्हणजे आपले नेहमीचे नंबर नाहीयेत. आता जे मी सुरुवातीला नंबर उच्चारले होते 600 तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असतील. 622, 573, 514, 624 हे कुणासाठी आहे? जनरल इयर म्हणजे नॉन लिप इयर, जे सामान्य वर्ष असतं ज्यामध्ये 365 डेज एका वर्षात असतात. ठीक आहे. आणि लिप इयर जर असेल, इथं जे 2007 हे जनरल इयर आहे, लिप इयर नाहीये. लिप इयर असेल तर फक्त पहिल्या 2 महिन्यांसाठीचा कोड बदलतो, बाकी उर्वरित पार्ट सेम आहे. जानेवारीसाठी 6 ऐवजी 5, फेब्रुवारीसाठी 2 ऐवजी 1 एवढाच फक्त बदल आहे. लिप इयर कोणतं असतं, काय असतं, त्याबद्दलची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा. एक स्वतंत्र 10 मिनिटांचा व्हिडिओ मी पूर्ण लिप इयर बद्दल तुम्हाला समजावून देईल. आता पुन्हा एकदा प्रश्नाकडे येऊ. मग मंथ कोणता आहे? ऑक्टोबर. आता हा जो मी नंबर दिलेला होता तो जानेवारी टू डिसेंबर. पहा तुम्ही त्यामध्ये हा नंबर 12 डिजिट नंबर होता. हे 12 डिजिट कुणासाठी आहेत? एक डिजिट एका महिन्यासाठी. जानेवारी पासून सुरुवात, एंड कुठं? डिसेंबरला. मग आता आपला जो महिना आहे ऑक्टोबर, स्टार्ट करा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर साठी कोड किती येतो? 6. मग आपण एम च्या ऐवजी 6 लिहिले प्लस इयर 2007 पूर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त शेवटचे 2 डिजिट किंवा 1 डिजिट 07 असल्यामुळे नुसतं 7 लिहिलं तरी चालतं. प्लस y अपॉन 4 म्हणजे 7 अपॉन 4. पद्धती व्यवस्थित समजावून घ्या, अवघड नाहीये. परत परत आठवण देतोय मी. मग आता काय करायचं पहा. इथं सुद्धा अजून एका एक्झाम्पलच्या मदतीनं अजून फास्ट कसं करायचं ते पण सांगतो, पण त्याआधी हे पूर्ण समजावून घ्या. काय करायचं? या सर्वांची ऍडिशन करायची.
ऍडिशन करत असताना लक्षात घ्या, ह्या पहिल्या 3 नंबरची डायरेक्ट ऍडिशन होणार आहे. इथं आपल्याला डिव्हिजन करायचंय. डिव्हिजन सुद्धा पूर्ण करायचं का कसं करायचं 1-2 मिनिटात कळल. 5 प्लस 6 6 5 11, 11 आणि 7 किती होतात 18, म्हणजेच 18 प्लस 7/4 मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, 7 ला आपण 4 ने डिवाइड केलं तर जो होल नंबर येतो तेवढाच कन्सिडर करायचा. आणि इथं पण कोणता जो क्वोशंट येईल 4 1 जार 4 3 इज रिमाइंडर, इथं रिमाइंडरशी आपल्याला घेणं देणं नाही. किंवा डेसिमल मध्ये करत गेला तर डेसिमल नंतरचा जो पार्ट असेल त्याच्याशी घेणं देणं नाही. हा जो पहिला सुरुवातीचा डेसिमल पूर्वीचा होल नंबर आहे तोच आपण इथे यूज करणार आहोत. मग 7/4 च्या ऐवजी आपण काय घ्यायचं 1. आता या सर्वांची बेरीज आली 19. आता काय करायचं इथपर्यंतचा भाग मला वाटतं तुमच्या लक्षात आतापर्यंत आला असेल. आता पुढची महत्वाची स्टेप आहे. करणार काय, डायरेक्ट 19 चा यूज करता येतो पण आपण तो करणार नाहीये. आपल्याला सोप्या पद्धतीने करायचंय. मग काय करायचं, एका आठवड्यामध्ये एका वीक मध्ये किती डेज असतात 7. मग या आलेल्या आन्सरला 7 ने डिवाइड करा. 7 ने जर डिवाइड केला 7 1 जार 7, 7 2 जार 14, 7 3 जार 21 जे की 19 पेक्षा मोठे, त्यामुळे काय करणार 7 2 आर 14, या दोघांचं सबट्रॅक्शन करा. काय येतं 19 मायनस 14, आन्सर काय येणार 5. आता काय करायचं लक्षात ठेवा, वर आपण डिव्हिजन केलं त्यामध्ये आपण कोशंट यूज केला, पण इथं मात्र आपल्याला कोशंटचं काम नाही, इथं आपल्याचा उपयोग आहे रिमाइंडरचा. मग आपला डे आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल सर डे आला म्हणजे नेमका कोणता, इथं तर नंबर आलाय, डे कुठं आलाय, तो लक्षात येण्यासाठी आता एक साधी सोपी गोष्ट अजून तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे एकूण इथं फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यातली एक म्हणजे हा वरचा 12 डिजिट नंबर जो की प्रत्येक एक डिजिट एका महिन्याचा कोड असेल आणि तो सहज लक्षात राहण्यासारखा नंबर आहे. अवघड त्यात काही नाही. 622 573 514 624. ठीक आहे. आता हे जे आलेले 5 आहेत या 5 चा उपयोग कसा करायचा तर लक्षात ठेवा, आठवड्याची आपली सुरुवात आपण कधी करतो, साधारणपणे मंडे पासून. वर्किंग डेचा जर विचार केला तर मंडे पासून. मग मंडेला आपण 1 म्हणायचं, नंतर क्रमशः मंगळवारसाठी काय म्हणणार 2, बुधवारसाठी 3, गुरुवारसाठी 4, शुक्रवारसाठी 5, शनिवारसाठी 6 आणि आता रविवार सर्वांच्या आवडीचा दिवस, ज्या दिवशी सुट्टी असते. आपण किती काम करतो 0 काम करतो असं गृहीत धरू. ठीक आहे. मग रविवारचा कोड 0. इथं कोड कोणता आलेला आहे 5. 5 म्हणजे कोणता फ्रायडे. 100% सांगतो 5th ऑफ ऑक्टोबर 2007 ला तुम्ही कॅलेंडर काढून पहा. ज्या मोबाईलच्या मदतीने तुम्ही व्हिडिओ पाहतात त्याच मोबाईलवर सर्च करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल 5th ऑफ ऑक्टोबर 2007 ला फ्रायडे होता. आता काही वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे याला अजून आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर काय करायचं लक्षात घ्या. असं सांगण्यापेक्षा आपण एक एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुम्हाला ते पटकन लक्षात येईल. समजा आपल्याला 20th ऑफ ऑगस्ट 2006 या दिवशी कोणता वार होता ते तुम्हाला फाइंड आउट करायचं. काय करणार, फॉर्मॅट तोच आहे, डेट प्लस मंथ कोड प्लस इयर अपॉन 4. 4च गोष्टी आहेत. मग डेट किती 28 प्लस मंथ ऑगस्ट. ऑगस्ट म्हणजे कोणता महिना 8वा महिना. मग 8व्या महिन्यासाठी कोड किती आहे 1. हा 8व्या महिन्यासाठीचा कोड 3 + 3 6 7 8. ठीक आहे. प्लस इयर किती आहे 2006 म्हटल्यानंतर फक्त 6 आणि 6/4. आता सोपं करण्यासाठी काय करायचं, मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहिलं या सर्वांची आपण सम घेतली आणि सम केल्यानंतर त्याला कितीने डिवाइड केले 7 ने डिवाइड केलं. मग इथं काय करायचं, सुरुवातीला 7 ने डिवाइड करायचं. आपलं एक काम सोपं होतं. मग जे रिमाइंडर राहील ते फक्त ऍड करत जायचे. मग 28 ला 7 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती राहतं 0. आता पुन्हा पहा 1 + 6 दोघांची सम घेतली ती 7च येणार, त्यांचं रिमाइंडर किती येणार 0च. त्यामुळे हे दोन आपले कॅल्क्युलेशन काय करतात, पुढचं काम आपलं सोपं होतं. ठीक आहे. आता 6/4 म्हणजे किती येणार इथं 1. म्हणजे लक्षात आलं आता तुम्हाला 7 ने डिवाइड करण्याची आवश्यकता आहे का नाही.
ह्या जो शेवटी फायनली अंक राहतो तो जर 7 पेक्षा मोठा असेल तर त्यामधून 7 किंवा 7 ची किती टाइम्स किंवा ते अवघड वाटेल डायरेक्टली आलेल्या इथल्याला 7 पेक्षा मोठा असेल तर 7 ने डिवाइड करा, रिमाइंडर तेवढं कन्सिडर करा. इथं मुळातच आन्सर आपल्याला मिळालंय 1. मग 1 हा कोणत्या डे साठीचा कोड आहे? मंडे. 1 साठी कोणता डे असेल? मंडे. चेक करून घ्या. अजून एक गोष्ट सांगतो, आता हे 2 एक्झाम्पल मी दिलेत. आपल्याला ओळखीचे जे वार असतात, ओळखीचे म्हणजे कसे? आपल्या घरामधले जेवढेच मेंबर्स आहेत त्यांच्या बर्थ डेट आपल्याला माहित असतात, त्याचे वार पण माहित असतात. तुम्ही व्हेरीफाय करू शकता या पद्धतीनं की तोच वार आहे किंवा नाही, किंवा कुणाचे वेगवेगळे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस वगैरे वगैरे. ठीक आहे. जेणेकरून काय होतं, प्रत्येक उदाहरण चेक करताना तुम्हाला कॅलेंडर काढून चेक करत बसण्याची गरज पडत नाही. एक उत्सुकता म्हणून 2-4 एक्झाम्पल सॉल्व्ह करा. निश्चित सांगतो ही पद्धती तुमच्या सहज लक्षात राहील आणि अतिशय सोपी अशी पद्धती आहे जेणेकरून तुम्हाला डे फाइंड आउट करता येतो. कारण हा भाग आयटी मध्येही असतो. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये कॅलेंडरशी निगडीत 1 ते 2 प्रश्न विचारल्या जातात. मॅथमॅटिक्स मध्ये असो किंवा आयटी मध्ये म्हणजे बुद्धिमत्ता इंटेलिजन्स मध्ये सुद्धा हे विचारल्या जातात. ठीक आहे. आता लक्षात ठेवा हा फॉर्म्युला कुठपर्यंत ऍप्लिकेबल आहे? 2000 टू 2099 पर्यंत. मग आता त्या बिफोर असेल तर अजून एक फॉर्म्युला सांगतो. हा जो फॉर्म्युला आपण लिहिला होता यामध्ये फक्त जर 1 ऍड केलं तर आपण 1900 टू 1999 या दरम्यानचं कॅलेंडर जर असेल आणि त्या कॅलेंडर मधला डे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय होतं, आलेली जी सोपी शेवटची सम आहे ती फक्त 1 न वाढते. एवढंच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बाकी एकूणच हा भाग सोपा आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ही पद्धती आवडली असेल तर निश्चितच व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ इतर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे मी अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.